आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग आपल्यासोबत जोडले जात आहेत. इंद्रपालजी, स्वागत आपलं. खरं तर अगदी पहिल्या दिवशी ज्या दिवशी अटक झाली होती त्या दिवशी आपण वकीलपत्र दाखल केलं होतं, त्यावेळी आपण बोललो होतो आणि तुम्ही सांगितलं होतं की आम्ही नक्की जिंकू, एक दिवस या सगळ्यातनं अनिल देशमुख यांना आम्ही बाहेर काढू, आमची लढाई मोठी असेल पण आम्ही नक्की जिंकू, हा विश्वास व्यक्त केला होता. आज एक वकील म्हणून पहिली भावना काय आहे? मला खूप चांगलं वाटतंय की मी पहिल्या दिवसापासून आज मला 13-14 महिने झाले, मी रात्र दिवस एक केला आणि या प्रकरणामध्ये खूप मेहनत केली आहे मी, आणि आज आम्हाला न्याय भेटला. जसा न्याय देता खुश झाला आमच्यावर आणि आमची मेहनत सफल झाली. एक महत्वाचा प्रश्न की या सगळ्या प्रकरणात 100 कोटीची वसुली, ज्यांनी आरोप केला ते आरोप या सगळ्या प्रकरणात कुठेच दिसत नाही, ज्यांच्या सांगण्यावरून हा आरोप केला गेला ते माफीचा साक्षीदार, असंख्य लूप होल असणारी जी केस होती त्याला मुळात 13 महिने रखडवण्याची एवढी कशा पद्धतीनं ही प्रोसिजर आणि कशा पद्धतीनं अडथळे चालले होते? मी आपल्याला सांगू इच्छितो की ते आमच्यावर आरोप होते 100 कोटीचे, पण ते जेव्हा ते इन्व्हेस्टिगेट करत होती ईडी, तेव्हा ईडीने सांगितलं की 4.17 करोड 4 करोड 17 लाख असा आरोप आला आमच्यावर. त्यानंतर इन्व्हेस्टिगेट करता करता ते 1 करोड 17 लाख वर आले. तर जे आरोप 100 कोटीवरून स्टार्ट झाले ते आले कुठे थांबून 1 करोड 17 लाख वर. तर हे तर खूप विडंबना, हे इन्व्हेस्टिगेशनचा चांगला पक्ष नाही, एक तर मी सांगतो. दुसरा, त्यांच्याकडे 1 करोड 17 लाखचे काही पुरावे नाही. ट्रस्टमध्ये हे अमाऊंट सेक्युर्ड लोन दिली आहे, अनसेक्युर्ड लोन दिली आहे, डोनेशन दिली आहे, कशा प्रकारे आहे, कुठलेही डॉक्युमेंट सीबीआय कडे आजपर्यंत नाही. तर आम्हाला ते माननीय गृहमंत्री, माजी गृहमंत्रीवर 1 करोड 17 लाखचे पण आरोप सिद्ध होत नाही. दुसरा, आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद केला होता की नंबर 1 कोण आहे, तर नंबर 1 जे आहे परमवीर सिंग आहे. कसं आम्ही सिद्ध केला, राजू भुजबळ डीसीपी होते आणि एसीपी संजय पाटील बार ओनर्स होते. हे सर्वांचे स्टेटमेंट अंडर सेक्शन 164 सीआरपीसी मध्ये मॅजिस्ट्रेटचे समोर झाले. ते स्टेटमेंट परत घेता येत नाही, फिरता येत नाही त्याच्यामधून. असे स्टेटमेंट सर्व आम्ही कोर्टासमोर आणले की स्टेटमेंट मध्ये सर्व म्हणतात आहे, बार ओनर म्हणतात आहे, पोलीस म्हणतात आहे की नंबर 1 मध्ये परमवीर सिंग आहे, नंबर 1 होम मिनिस्टर नाही, नंबर 1 परमवीर सिंग आहे, असं आम्ही स्टॅब्लिश केला तिकडे. आणि एक अजून ग्राउंड होता आमच्या की आम्ही सांगितलं की आमची तब्येत बरोबर नाही, आमचे आरोग्य स्थिर नाही आणि आम्ही आजारी आहोत, आणि ते आपण मेडिकल फाईल पण कोर्टाला आम्ही दिली आहे आणि कोर्टाने आम्हाला मेडिकल अनफिट, मेडिकल ग्राउंड आमच्या ते जे आहे स्वीकार केला आहे आणि त्याही बेलचा एक चांगला ग्राउंड आहे. नक्कीच. आपण आता 100 कोटीचा जो प्रकरणाचा जो आरोप होता तो तुम्ही सातत्याने एकच मागणी करत होता डे 1 पासून, याचे पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत, आणि मग कुठेतरी पुरावे गोळा करण्यासाठी 4 कोटीचे पुरावे समोर आणले गेले. त्या पुराव्यांना आपण चॅलेंज केले गेले तर 1 कोटीचे पुरावे आणले गेले. अजूनही आपला दावा आहे की या सगळ्या प्रकरणात 1 रुपयाचा देखील गैरव्यवहार नाही. या सगळ्यात अडकवण्यासाठी अगोदर अनिल देशमुखांना एका कथित प्रकरणात अडकवण्यात आलं, मग त्यांच्या मुलांचा सहभाग, मग त्यांची ही सगळी रक्कम भरण्यासाठी त्यांच्या सोसायट्यांचा, त्यांच्या 2004च्या व्यवहाराचा 2020ला संदर्भ जोडून त्याचा कशा पद्धतीनं गोवण्यात आलं या यंत्रणांकडनं? नाही, आम्हाला खूप त्रास देण्यात आला यंत्रणाबरोबर. यंत्रणाने ते त्यांचा हक होता तेव्हा ते साहेब होम मिनिस्टर होते, ते फक्त 11 महिन्यासाठी होम मिनिस्टर होते. तर तुम्हाला कधी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो आहे 11 महिन्याची वेळ असते की तुम्ही 11 महिन्यामध्ये काय घोटाळा झालाय का ते बघा. तर ते न पाहता ते आणखी 2004, 2002, 95 असे पुढचे एकदम पाठीमागे पण गेले. पण 95 पासून आजपर्यंत सीबीआयलाही काही सापडला नाही आणि ईडीलाही काही सापडला नाही. कुठलाही गैरव्यवहार, कुठलाही डॉक्युमेंट ईडीला कुठेही सापडला नाही आमच्या विरुद्ध. फक्त आमची प्रॉपर्टी सीज झाली, आम्हाला त्रास देण्यात आला, पण सत्यमेव जयते. आम्ही पुन्हा जिंकणार
आणि आमची नक्कीच या सगळ्या संदर्भात मी आणखीन माहिती घेतो, पण माझा एक प्रश्न महत्वाचा आहे. मला असं आठवतंय की या प्रकरणात तुम्ही अनिल देशमुखांचे वकील आहात, म्हणून तुम्हालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला होता यंत्रणाने, अशा बातम्या फिरत होत्या. त्या बातम्यात तथ्य होतं का? नाही, ते फक्त आमचे मोबाईल ट्रॅकवर ठेवतात आणि जरा आम्हाला पण ते सांगतात. ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असतो, ते थोडा आम्हाला त्रास देतात मामूली, पण जास्त काही त्रास दिला नाही. आता या सगळ्या प्रकरणात ईडीला अगोदर एकदा फटकार मिळालेला आहे, त्यानंतर ईडी परत वरच्या कोर्टात गेले, तिथे फटकार मिळालाय. ईडीच्या या सगळ्याबाबत ईडीची न्यायालयीन काय पातळी आहे आत्ताच्या स्टेजला? नाही, ईडीच्या प्रकरण संपलं आता तर सीबीआयचे आहे. नाही, मला सीबीआयचा आज जामीन मंजूर झालाय, पण या अगोदर ईडीला कसे फटकार मिळालेत हे महाराष्ट्राला कळू द्या, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. जी ते सुप्रीम कोर्टात गेले. आमचे जेव्हा आम्हाला जामीन मंजूर झाला होता तेव्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. तिकडे त्यांनी त्यांची जी अपील होती ती फेटाळली आणि एंटरटेन पण केली नाही आणि सांगितलं की आम्ही हायकोर्टाचे ऑर्डरमध्ये हस्तक्षेप करणार नाही. अगदी इतका जबरदस्त ऑर्डर दिला आणि ते ऑर्डर ईडीवर एक तमाचा आहे आणि ते महाराष्ट्राला एक चांगली न्यूज आहे. चांगल्या माणसाचा विजय होतो. सत्यमेव जयते आपण हा प्रश्न इंद्रपालजी मी का विचारला त्याचं कारण सांगतो. संजय राऊतांच्या बाबतीत असंच झालंय. याला आपण एक चांगला निर्णय म्हणण्यापेक्षा कदाचित ही महाराष्ट्राच्या पुढच्या निकालाच्या बाबतीत सायटेशनही असू शकते, म्हणून मी हा प्रश्न विचारला. आता मी येतोय सीबीआयकडे. आज सीबीआयनं निकाल देताना नेमकं काय म्हटलंय? जेव्हा निकाल माननीय न्यायाधीश कर्णिक साहेब जेव्हा प्रोनाऊन्स करत होते ऑर्डर, त्यावेळी सीबीआयने एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की या आदेशच्या विरोधात त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायची आहे. तर न्यायाधीश साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही 10 दिवस घ्या, आम्हाला काय हरकत नाही. आणि आम्हीही सांगितलं की फेअर अपॉर्च्युनिटी त्यांना पाहिजे, अजून तर 8-10 दिवस पाहिजे त्यांना द्या. आणि आम्ही त्यांना 10 दिवससाठी जास्त आम्ही ऑब्जेक्शन घेतला नाही. आम्ही त्यांना फेअर अपॉर्च्युनिटी दिली आहे, तुम्ही कुठेही जा, आम्ही जिंकणार हे म्हणून आम्ही हुंकार पण दिला. आणि जज साहेबांनी पण त्याला जे 10 दिवसासाठी एक अपॉर्च्युनिटी दिली आहे, ते मग आता म्हणतोय की लॉ मध्ये ते फेअर अपॉर्च्युनिटी आहे, ते द्यायलाच पाहिजे त्यांना. अगदीच लॉ मध्ये फेअर अपॉर्च्युनिटी आहे आणि ती तपास यंत्रणांना द्यायलाच पाहिजे. खरं तर 10 दिवस आत असलेल्या माणसासाठी किती महत्वाचे असतात. आणि अशा वेळेला ज्यावेळी 100 कोटीच्या आरोपावरून तुम्ही 1 कोटीचे पुरावे देखील देऊ शकत नाही, त्यामुळे ही संधी कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न आहे. आता महत्वाचा प्रश्न, पुढचे 10 दिवस कायदेशीर पातळीवर तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात आणि देशमुख नेमके बाहेर कधी येणार? आता माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की 10 दिवसात जर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये काही निर्णय नाही झाला तर 11व्या दिवशी हे ऑर्डर एक्झिक्यूट होणार, हे ऑर्डर ऑपरेटिव्ह होणार, हे ऑर्डर ऑपरेशन मध्ये येणार. म्हणजे ते ऑटोमॅटिकली 11वे दिवस तुरुंगातून बाहेर येतील. त्यापूर्वी ते येऊ शकतात. जेव्हा त्यापूर्वी सीबीआय सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात 10 दिवसाच्या आत हे केस लागली आणि आम्ही युक्तिवाद केला, तर आम्हाला पूर्ण न्यायावर विश्वास आहे की त्यांना तिकडून त्यांचा अर्ज फेटाळला जाणार आणि आम्हाला आमच्या अगदी एकच महत्वाचा प्रश्न 10 दिवसांनी अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी होतील का? तुमचा ऍज पर कायदा? बिलकुल होतील आणि ते एकदम प्रिपेअर्ड आहेत. हा, ते राजकीय सक्रिय होणार. नक्कीच. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. इंद्रपाल सिंग आपल्या सोबत होते.